जाऊयात नागपूरला। नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला आहे। अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला घरात कोंडलंय। भाजप उमेदवार किसन गावडेंना घरात कोंडलेला आहे। त्यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडलेला आहे। अर्ज मागे घेण्याचे अगदी काही तास हातात शिल्लक असताना आता सगळ्याच ठिकाणी असे वेगवेगळे ड्रामे आपल्याला घडताना दिसत आहेत। नागपुरातला हा ड्रामा कशा पद्धतीनं भाजपच्या उमेदवाराला घरात कोंडण्यात आलंय त्याची ही दृश्य आहेत। भाजप उमेदवार किसन गावडेंना घरात कोंडलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, किसन गावडेंनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी म्हणून त्यांना घरात कोंडल्याचं कळतंय। कुणी कोंडलेलं आहे आणि का त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोध होतोय? नक्कीच खरंतर उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। अनेकांना जे आहे बंडखोरी केली, त्यांना मागे घेण्यासाठी जे आहे प्रयत्न केले जात आहे। असाच प्रकार नागपुरात भाजपसोबत झालेला। जवळपास 6 उमेदवारांना 2 एपी फॉर्म देण्यात आले होते। त्यामध्ये जो पहिला उमेदवार एपी फॉर्म भरेल त्याचा जो एपी फॉर्म कायम राहील आणि किंवा दुसरा असेल तर तो काय राहील। जर मागे घेतला तर दुसऱ्या व्यक्तीचा सुद्धा एपी फॉर्म कायम राहते। त्यामुळे भाजपमध्ये जे आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये किसन गावडे आणि विजय होले या 2 व्यक्तींना एपी फॉर्म देण्यात आले होते। त्यापैकी आता पक्षाने सूचना दिली आहे का किसन गावडे यांनी जो आहे तो माघार घ्यावी आणि ती माघार घेतल्यास जो आहे तो जे विजय होले आहे ते उमेदवार कायम राहतील। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आता मागे घ्यायला जाऊ नये म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांना कोंडून ठेवलेलं आहे, घराला कुलूप लावलेला आहे, अशी सगळे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे आज पाहायला मिळतोय। अगदी बरोबर, पुढचे काही तास असंच काही दृश्य आपल्याला सगळीकडेच दिसेल। पराग, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।